आज मस्त मामासोबत खेळणं चाललं होतं, कारण आज आम्हाला जायचं होतं आमच्या घरी. नाशिकला येऊन आम्हाला 8 दिवस झाले आणि आता खूप खेळून झालं, मस्ती झाली आणि थोडंसं आजारपण आल्यामुळे आम्हाला आमचं घरी जावंच लागतं. कारण आम्हाला आजारी झाल्यानंतर डॅडाची आठवण येते. तर आज फायनली आम्हाला जायचं होतं. खूप दिवसांनी ही बैलगाडी दिसली. आम्ही लहान असताना शाळेत जाताना थंडीमध्ये 6ला आमची बस यायची. त्यावेळेस आम्ही पहाटेचे या गाड्या बघायचो आणि आता मी फायनली निघाली होते. संध्याकाळी माझी बस होती अशोका ट्रॅव्हल्स आणि बहिणीच्या 2 मुली मला सोडायला आल्या होत्या आणि माझी मम्मी पण आली होती. 4 वेळा बस रिक्षाच्या खाली उतरून बघत होत्या, तुझी गाडी आली का? गाडीचा नंबर काय? मनात खूप त्रास होत होता, पण दाखवत नव्हत्या. फायनली बसमध्ये बसले आणि बसही निघाली. जाताना खूप प्रयत्न केला की नाशिकचा थोडासा व्हिडिओ काढावा, बाहेर कसं वातावरण आहे. पण काच खराब होती, त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढताच आला नाही. पण आम्ही निघाल्यानंतर बहिणीच्या मुली खूप रडल्या असं माझी मम्मी सांगत होती. आणि अगस्टचे डॅडा सकाळीच आम्हाला घ्यायला आले. डॅडाला बघून आनंद बघा कसा डान्स चालू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही तिघांनी मस्त झोप घेतली. प्रवास केल्यामुळे थकलो होतो आणि मग संध्याकाळी बोलली, आईच्या घरी सगळं भेटत होतं हातामध्ये, इकडे काय भेटणार आहे का? इथे आपल्यालाच करावं लागणार आहे. मग त्यामुळे उठले आणि मग भांडे वगैरे घासायला घेतली. भांडे वगैरे काय घासलेली नव्हती मी सकाळची आणि नंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मुळ्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या साफ वगैरे केल्या आणि मिठाच्या पाण्यात मस्त अशा भिजत ठेवल्या. तोपर्यंत त्या धुवून ठेवत नाही तर बोले आमटीला काय करायचं. मग वांगं होतं फ्रीजमध्ये, मग वांगे घेतले. वांगे बटाट्याची बोले आमटी करावं. वांगे तर मी काय खात नाही, पण बटाटा त्यातला मी खाते, कारण मला वांग्याने जरा त्रास होतो. इथे वांगे बटाट्याची आमटी बनवत होती, पण इतकं वाफेवर छान असं वांगा आणि बटाटा शिजला होता की असं वाटत होतं लगेच भाकरीबरोबर चमचमीत खाऊन घ्यावं. तोपर्यंतच माझी मस्त मुळाची भाजी तयार झाली होती, मुळाच्या शेंगांची भाजी, आणि गरम गरम भाकरी तयार होती. आणि मग गरम गरम आम्ही जेवण करून घेतलं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.